वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत जरदोजी डबल कलर पॅडेड लोड स्टिचिंग. म्हणजे आपल्या साध्या मराठी शुद्ध भाषेमध्ये दोन कलरच्या जरदोजीचा वापर करून लोड स्टिचिंग कशी करायची असते ती. आता यासाठी मी हे दोन वेगवेगळ्या कलरचे जरदोजीचे या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर लागणार आहे आपल्याला ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि हा जरी थ्रेड. या जरी थ्रेडच्या ऐवजी तुम्ही साधा मशीन थ्रेड जो असतो तो सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा हा मी डोर पाइपिंगच्या दोन लाईन या पद्धतीने फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने कपड्याला चिटकवून घेतलेल्या आहेत. या दोन लाईनी या पद्धतीने मी ओढून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला पहिल्यांदा फिनिशिंग चांगली यायला पाहिजे किंवा आपल्याला समजलं पाहिजे की कुठे आपल्याला एंड नॉट टाकायची आहे, ती जिथे लॉक करायचं आहे ते आपल्याला समजण्यासाठी या कंपल्सरी पहिल्यांदा आपण दोन लाईन मारून घ्यायच्या. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी जरदोजी टाकून घेतलेली आहे आणि या इथून निडलचं टोक खाली टाकायचं. त्यानंतर खालचं दोरावरती घ्यायचं. यामध्ये अशी इथे आणि पुन्हा इथे छोटंसं लॉक करून घ्यायचं. पुन्हा वापस जरदोजीची जी आपण लोड स्टिचिंग केलेली होती तीच सेम लोड स्टिचिंग यामध्ये पण आपण करणार आहोत. फक्त यामध्ये आपण दोन वेगवेगळ्या कलरचा वापर करणार आहोत. या साईडचं लॉक करताना वरती लॉक करायचं आणि मग नंतर पुढे घ्यायचं आणि खालच्या साईडने लॉक करताना खाली लॉक करत राहायचं. जर तुम्हाला ही जरदोजीची डबल लोड स्टिचिंग जर कळाली तर तुम्हाला सिल्क थ्रेडची करायला खूप सोपी जाते. त्यामुळे मी पहिल्यांदा जरदोजीची घेतलेली आहे. या पद्धतीने मी पहिल्यांदा 5 गोल्डन कलरची जरदोजी यामध्ये टाकून घेतलेली आहे. हे 5 टाकून घेतलेले आहेत. आता आपण पिंक कलरच्या 5 टाकून घेणार आहोत. जरदोजीची लोड स्टिचिंग करताना सर्वात महत्त्वाचा भाग हाच आहे की जेवढे आपण इकडून स्टिचिंग करणार आहोत गोल्डन कलरच्या तेवढ्याच आपण पिंक कलरच्या याच्याने स्टिचिंग करायची आहे. जेव्हा लोड स्टिचिंग करणार असतो त्यावेळी या इकडून चालू करायचं. खालचा दोरावरती घेतला. त्यानंतर यामध्ये जरी थ्रेड टाकली आणि या पद्धतीने इकडे लॉक करून घ्यायचं. पुन्हा वापस पुन्हा दुसरी जरदोजी टाकून घ्यायची.
आता यामध्ये पहिल्यांदा आपण गोल्डन कलरच्या 5 टाकल्या होत्या, आता या पिंक कलरच्या 5 जरदोजी टाकून घेतलेल्या आहेत। आता पुन्हा गोल्डन कलरच्या 5 जरदोजी टाकायच्या। याचाही तुम्ही छानपैकी नेकलाईनला बॉर्डर वगैरे करण्यासाठी तुम्ही उपयोग करू शकतात। याची खूप सुंदर दिसते बॉर्डर। हे एवढ्या सुंदर पद्धतीने दिसतं। आणि जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।